रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला देखील पडतो का? तर नमस्कार मंडळी, आज आपण अतिशय पौष्टिक आणि झटपट अशी होणारी रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही थंबनेलला पाहिलं की आज आपण पोह्यामध्ये बटाटा घालून अतिशय पौष्टिक आणि झटपट 10 मिनिटात होणारी रेसिपी पाहणार आहोत. तर मंडळी, रेसिपी ही नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सगळ्यात आधी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे पोहे चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत, चाळून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा यामध्ये कचरा असतो. त्यानंतर याला 1 ते 2 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी आपल्याला सर्व निथळून काढायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व पोहे धुवून घेतलेले आहेत आणि यातलं पाणी निथळून काढलेलं आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये किसलेल्या बटाट्याचा कीस घालायचा आहे. तर इथे मी 1 बटाटं बारीक असं किसणीने किसून घेतलं होतं. त्यानंतर ते बटाट्यातलं सगळं पाणी आपल्याला काढायचं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी धनापूड घातलेली आहे. तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला सगळ्यात आधी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी अजिबात घालायचं नाही, म्हणजे याच्यामध्ये पाण्याची गरजच पडत नाही. पण तुम्हाला थोडंसं लागलंच तर तुम्ही इथे नक्कीच 1-2 चमचे ऍड करू शकतात, कारण बटाट्यामध्ये सुद्धा पाणी असतं आणि आपण पोहे भिजवून घेतलेले आहेत. त्यामुळे आता यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ लागणार आहे. बेसन पीठ घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, हे सर्व मिश्रण मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मंडळी, आपण याचे थालीपीठ बनवणार आहोत. तर इथे मी थालीपीठ सुद्धा बनवून घेतलेले आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला डायरेक्ट तव्यावरती सुद्धा थापून घेऊ शकतात, तरी सुद्धा चालेल. इथे आता तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावरती आपल्याला थालीपीठ घालून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने याला छान असं भाजून घ्यायचं आहे. यावरती तेल, तूप, बटर तुम्ही इथे कशाचाही वापर करू शकतात. तर इथे मी भाजताना तेल घातलेलं आहे. कमी गॅसवरती आपल्याला हे थालीपीठ दोन्ही साईडने छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळे थालीपीठ अशाच पद्धतीने भाजून घेत आहे. दुसरं सुद्धा थालीपीठ मी याच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. आता यावरती सुद्धा आपण तेल घालून घेऊया. कमी गॅसवरती हे थालीपीठ छान असे खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर मंडळी, अतिशय झटपट आणि सकाळच्या घाईमध्ये लवकर होतात हे थालीपीठ. आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा घाईच्या वेळेला अगदी झटपट आपण हे बनवू शकतो. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, कारण हे थालीपीठ अतिशय पौष्टिक असे आहे आणि विशेष म्हणजे घरातील साहित्यातच आणि कमी वेळेमध्ये कमी साहित्यात घाईच्या वेळेला जर आपल्याला काहीच सुचत नसेल की डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी काय बनवावं, तेव्हा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. अतिशय चविष्ट आणि भन्नाट अशी रेसिपी ही बनून तयार होते. चवीला म्हणाल ना तर हे थालीपीठ खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल थोडा जरी, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.